आता काय होतंय ना, जशी परीक्षा जवळ येते ना, मला मॅक्सिमम लोकांचा फोन असा येतोय, की "सर, आम्ही फिजिक्स स्किप करू का?" मी नेहमी असं म्हणत असतो, की नवा टॉपिक कधी घेऊ नये. पण डायरेक्ट सब्जेक्ट सोडणं खूप चुकीचं आहे. पण नाही बाकी काही नाही, फक्त ही थोडीच पॉइंट आहे, ज्याला 1-2 तास पण खूप झाले तुम्हाला करायसाठी. कारण ते हक्काच्या मार्काने अख्खा सब्जेक्ट सोडू नका. म्हणजे फिजिक्समध्ये तुम्हाला काय-काय करायचं फक्त? मग चेक करा. तुम्ही स्वतः केलं पण असेल, मग करायची गरज पडणार पण नाही. कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. म्हणजे गती म्हटलं तर मोशन चॅप्टरमधलं लॉज करा. ते 3 लॉज किती कठीण आहेत आणि त्यांची एक्झाम्पल काय कठीण सांगा बरं? कळतंय? एक जण हलू शकत नाही इनर्शियावाला पहिला लॉ. ओके. दुसरा फोर्स अँड मोमेंटमवाला, कॅचवाला आणि तिसरा ॲक्शन इज अ रिएक्शन. रॉकेटवालं उदाहरण. सिंपल ते राहतं लक्षात. लाईट हा टॉपिक मोठा आहे. मी नेहमीच म्हणतो, ज्याने केलंय त्याने केलंय. आता ज्याने नाही केलंय त्याने काय करावं, की फिनॉमिना आणि त्याचं एक्झाम्पल हार्डली अर्धा पेजचं आहे ते. जर चार्ट तुमच्याकडे असेल तर. नाहीतर मी शेअर केलंच आहे. तर त्यात म्हणजे म्हणजे आपल्याला दिसतं कशामुळे? रिफ्लेक्शनमुळे दिसतं. ओके. मासावर का दिसतो? मग्गावरती का दिसतो? कॉइनवरती का दिसतो? रिफ्रॅक्शनमुळं. तारा का लुकलुकतात? रिफ्रॅक्शनमुळं. इंद्रधनुष्य का तयार होतो? 3 गोष्टींमुळं. टोटल इंटर रिफ्लेक्शन, त्यात रिफ्रॅक्शन आलं. सोबतच डिस्पर्शनमुळं. कळतंय? तेवढं तुम्हाला येतं. नंतर आणि पॉवरचा फॉर्म्युला किती सोप्पा आहे. 1/m फोकल लेंग्थ दिली दिली असती, व्यस्त काढायचा आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी करू पण नका म्हणतोय मी. ओके, लेन्स मेकर्स फॉर्म्युला आणि ते जाऊ दे आता. पण एवढं करा. ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय मी हां. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी म्हटलं, याच्यावर प्रश्न आला तर हमखास आहे, गेसेबल आहे. एक तो ओम्स लॉ वरती येणार आहे. आणि दुसरं रेझिस्टन्सची गणितं. काय कठीण आहे रे? जर सीरीज म्हटलं, तर सगळ्यांची बेरीज करायची आहे. आणि जर पॅरलल म्हटलं, तर व्यस्तांची बेरीज करायची आणि उलटं करायचं आहे. काय कठीण आहे? काहीच नाही. फ्यूज वायर आणि बल्ब वायर. फ्यूज वायर आलं म्हणजे जूल्स लॉ आला. आय स्क्वेअर आर टी जो वारंवार विचारला गेलाय. ओके, हिटिंग इफेक्ट. मग फ्यूज वायरमध्ये कोणता वापरतात? जास्त मेल्टिंग पॉईंटचं, कमी मेल्टिंग पॉईंटचं? कमी मेल्टिंग पॉईंटचं. पण त्याच बल्ब वायर, आपल्या बल्बमध्ये असते ती हाय मेल्टिंग पॉईंटची असते, टंगस्टनची वायर. कळतंय? काही कठीण नाही, लक्षात ठेवावं लागेल. साऊंड हा मला फिजिक्समधला आवडणारा सगळ्यात चांगला टॉपिक. का? खूप छोटा आहे आणि हमखास मार्क आहे. त्या शॉर्टकट मारूच नका. 2-3 पेजचं चॅप्टर येते, जास्त नाही पण येते. ओके, तर आरामशीर होईल. हीट म्हटलं तर फक्त एवढं टेम्परेचर वाढवण्यासाठी मला किती ऊर्जा द्यावी लागेल ते, आणि याचं युनिट जूल्स आणि दुसरं अर्ग वरून डाईन फोर्स. एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर मोशनमध्ये अजून एक गोष्ट, स्केलर आणि वेक्टरनुसार डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी या समजू शकता तुम्ही. तेवढं कळतं मला. ज्याला दिशा आहे तो वेक्टर, ज्याला नाही आहे तो स्केलर. साऊंडसारखा दुसरा मजेशीर पॉईंट, हमखास मार्क देणारा. ॲटलीस्ट माहीत का ठेवा फंडामेंटल्स कोण आहेत, बाकी सगळे डिराइव्ड आहेत. MKSK ACD मोल मी शेअर केले तुम्हाला याचा फुल फॉर्म. ओके. नंतर महत्त्वाचे कॉन्स्टंट मात्र करावे लागतील, विचारले जात आहेत. जसं ग्रॅव्हिटेशनचा कॉन्स्टंट आहे, ॲव्होगॅड्रोज नंबर आहे, डाल्टन आहे, AMU आहे. ओके, यांची नंबर्स तुम्हाला माहीत पाहिजे. जर इंडायसिस म्हटलं 10चा क्रमांक -18 ऑटोपासून एक्झापर्यंत ते पाठ करून घ्या. त्याचं पण एक रील शेअर केली मी. इफ पॉसिबल झालं ना, रिकाम्या वेळेत ना आपल्या रील्स बघत चला. शुअर शॉर्ट प्रश्न येतील. रेडिओ ॲक्टिव्हिटी परत कामाचा. त्यात फक्त क्वेरी, नवरा बायको, रुदरफर्ड, बेक्वेरेल यांची कामं बघा. त्यांच्या युनिटला नावं दिली आहेत. ॲटलिस्ट अल्फा, बीटा, गॅमा यांच्यामधला फरक करा आणि हे बाहेर गेल्यावर काय होतं ते तरी बघा. आणि सोबतच कार्बन डेटिंग जे लिबीनं शोधलं होतं. कोणी शोधलं होतं? लिबीनं. कार्बन 14 5,500च्या वरती अर्ध आयुष्य, टी हाफ पिरियड. टी हाफ म्हणजे काय? वस्तू अर्धी होण्यासाठी लागणारा वेळ. एवढंच करायचं आहे. एवढं करा तुम्हाला खूप डोक्यावरून वर 3 घंटा लागेल. आणि मी स्टेट बोर्डमधून करा म्हणतोय. ते चॅप्टर सांगतो मी तुम्हाला. ती चॅप्टर्स करा फक्त आणि तेवढेच टॉपिक करा. ओके, चालेल. पण सब्जेक्ट नका मिस करू, डायरेक्ट स्किप नका करू. ज्याने केलंय त्याने ऑल द बेस्ट. त्यांचं क्रॉस चेक झालंच असेल आता. चालेल, भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत ऑल द बेस्ट.